नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 4 मे. मित्रांनो, दिनांक 9 मेपासून बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे दिनांक 13 मे रोजी डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता असून दिनांक 14 मे रोजी चक्रीवादळाची स्थिती पैदा करून ते तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्याच्या पूर्व किनारपट्टी भागातून साधारण नेल्लोर व चेन्नई या दोन्ही शहराच्या मधून ते जमिनीवर येण्याची शक्यता राहील. सदर क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते क्षेत्र पश्चिम दिशेस सरकत कर्नाटक राज्याच्या दक्षिण भागातून ते अरबी समुद्रात येण्याची शक्यता असून सदर क्षेत्र हे अरबी समुद्रात आल्यानंतर त्याचे डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता असून त्यानंतर ते चक्रीवादळासारखी स्थिती पैदा करू शकते व ते उत्तर पश्चिम दिशेस सरकत ओमान देशाकडे जाण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे याच्या प्रभावामुळे दिनांक 14 ते 16 मे दरम्यान उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक व केरळ या राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. या काळात काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होईल. तसेच वर दिलेले पावसासंबंधी भाग सोडून या राज्याच्या इतर भागात तसेच छत्तीसगड, तेलंगणा या राज्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर असा सविस्तर अंदाज राज्यातून सर्वात प्रथम मी देत आहे. तसेच आपल्या राज्यात पण दिनांक 7, 8, 9 मे दरम्यान पूर्वी दिलेल्या अंदाजानुसार व दिलेल्या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील. तसेच पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक 12 मेपासून राज्यात भाग बदलत पुढील काही दिवस पावसाची शक्यता राहील. महत्त्वाचे, सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून वातावरणातील बदलामुळे या कमी दाबाच्या क्षेत्रात जाण्याच्या मार्गात बदल पण होऊ शकतो. जर तसा बदल झाला तर आपणाला सांगितले जाईल. तसेच पुढील 2 ते 3 दिवस राज्यात वारे वाहतील, वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच त्यानंतर राज्यात काही जिल्ह्यात तसेच पश्चिम किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच मित्रांनो, आज व उद्या राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात तापमानात वाढ राहू शकते. त्यानंतर दिनांक 6 मेपासून पुढील 10 दिवस राज्यात भाग बदलत उष्णतेची लाट येण्याची शक्यता राहील. दिनांक 6 मे रोजी सांगली, कोल्हापूर, बेळगाव तसेच कोकणात उष्णतेची लाट राहील. दिनांक 7 मे रोजी पण याच भागात उष्णतेची लाट राहील. दिनांक 8 मे रोजी कोकण, दक्षिण महाराष्ट्र तसेच सातारा, पुणे येथे उष्णतेची लाट राहील. दिनांक 9 मे रोजी राज्याच्या पश्चिम भागातील जिल्ह्यात तसेच खानदेश तसेच पश्चिम मराठवाडा, मुंबई उपनगरात उष्णतेची लाट राहील. त्यानंतर राज्यात भाग बदलत उष्णतेची लाट राहील. त्यापैकी खानदेश, विदर्भ, मराठवाडा या विभागात तापमान 42 ते 46 अंशादरम्यान जाण्याची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी तापमान 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.